आई गेल्यानंतर सुद्धा मुलाची तिला काळजी असते, वडील गेल्यानंतर सुद्धा मुलाची त्यांना काळजी असते, नाही का? आणि पावलोपावली दुःखापासून संकटापासून तेच आपल्याला वाचवत असतात बघा, तेच वाचवत असतात बघा. एक खूप मोठी कादंबरी प्रसिद्ध बघा, श्यामची आई म्हणून. हां, श्यामची आई म्हणून. चिपळूणचे साने गुरुजी, त्यांचं बालपणीचं नाव आहे श्याम. श्याम नाव आहे. हा श्याम नाही बरं, ते श्याम. श्याम 4 वर्षाचा होता. आईनं आंघोळी करता त्याला मोरीमध्ये बोलवलं होतं. मोरी कळते ना, जुन्या काळात मोऱ्या होत्या, आता वॉशरूम आल्यात, आता काय बाथरूम आलेत, बाथरूम, नाही का? ते कमरे एवढ्या इटार असलेल्या असायच्या, नाही का? आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं जायचं. अंगणात ती अशा प्रकारची असायची. श्यामला आंघोळ घातली आणि आंघोळ घातल्याच्या नंतर उरलेलं पाणी अंगावर घे आणि माझ्याकडे ये, मी तुला कोरडा करते म्हणून आईनं सांगितलं. श्यामनं उरलेलं पाणी अंगावरती घेतलं आणि आईकडं अंग पुसण्याकरता निघालेला आहे. पण चालत असताना ते जे अंगण होतं त्या अंगणामध्ये सडा टाकलेला होता आणि शेणाचा सडा टाकलेला असला म्हणजे आंघोळीनंतर आपले पाय काय होतात, भरत असतात. ते शेणाचे कण काय होतात, पायाला लागतात. आणि पायाला ते शेणाचे कण लागलेले पाहिले आणि श्याम परत पाठीमागे फिरला. त्यानं परत पाणी घेतलं, पाय धुवून काढले, पुन्हा चालायला लागला, पुन्हा पाय भरलेच. आता ते अंगण नुकतंच सडा टाकलेलं होतं, पाय भरणारच आहे. असं 4-5 वेळेस घडलं आणि शेवटी आईनं सांगितलं, श्याम हे बघ, पाणी जास्त खराब करू नको बरं, नाही तर मारल मी तुला. कारण पूर्वीच्या काळी महिलांना पाणी आणण्याकरता फार लांब जावं लागायचं, नाही का? डोक्यावर पाणी आणावं लागायचं, भांडी असायचं, नाही का? पाणी जवळ नसायचं, विहिरीतून कुठेतरी शेंदून आणावं लागायचं. श्याम जास्त पाणी खराब करशील तर मी मारल तुला, अशी धमकी दिली. पण श्याम काही ऐकायला तयार, श्याम काही कोणाचं ऐकत नसतं. त्यानं सांगितलं, पाय तर मी धुणारच, पाय माझे जर भरले तर मी धुणारच. आईच्या लक्षात आलं, हा काय ऐकणाऱ्यातला नाही आहे. शेवटी आईनंच आपल्या साडीचा पदर घेतला आणि श्यामकडे असा फेकला. ऐका बरं, पदर फेकल्यानंतर श्यामला सांगितलं, मोरीतून जसा बाहेर येशील ना, अगोदर माझ्या पदरावर पाय दे आणि तसाच पदरानं चालत चालत माझ्यापर्यंत ये. श्यामनं अगदी तसंच केलं. मोरीतून आईच्या पदरावर पाय दिला आणि चालत चालत आईपर्यंत आला. जसा आला तसाच पदरामध्ये गुंडाळला आणि श्याम पुसून चांगला कोरडा केला. पायही पुसून काढले. आता त्याचे पाय भरतील का? बोला, भरतील का पाय? नाही भरणार. श्यामनं आपले पाय असे पाहिले, लाल लाल त्याचे असे पाय दिसले. त्याला फार आनंद झाला, फार आनंद झाला. नाचायला लागला, आई आई पाय भरलेच नाही, आई पाय भरलेच नाही, पायाला घाणच नाही लागली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. श्यामला आनंदात पाहून, हसताना पाहून डोळ्यात पाणी आलं आणि एक शब्द बाहेर पडला, श्याम आता जसा तुझा पाय भरला नाही म्हणून तुला आनंद वाटला, तू नाचायला लागला ना, तुझ्या आईला तेव्हा आनंद होईल म्हटले जेव्हा कधी तू तुझ्या चारित्र्याला घाण लागू देणार नाही, कधी तू तुझ्या मनाला घाण लागू देणार नाही. आयुष्यभर हे वाक्य माझं लक्षात ठेव, कधी चरित्र खराब होऊ देऊ नको, कधी मनाला घाण लागू देऊ नको. श्याम गरीब होती त्याची आई, फार गरीब होती, कष्ट करणारी होती. काही दिवसानंतर बघा, त्या श्यामचं आईचं जे छत्र आहे, मायेचं छत्र, ते अगदी लहान वयातच हरपलेलं होतं. अगदी आई गेली म्हणून फार पोरकी झाली बघा. गावातल्या अनेक महिला याच्या श्यामची समजूत काढायच्या, पण आईची जागा कधी भरून येत नसते बघा. लक्षात ठेवा, आई हे एक असं पात्र आहे की जे पात्र पुन्हा नाही बघा. ढगाच्या आड गेलेला सूर्य पुन्हा दिसत असतो, पण एकदा काळा आड गेलेली आई आणि बाप हे पुन्हा दिसत नसते बघा, दिसत नसते. तुम्ही आई असताना तिला हाक मारा बघा, ती कधी तुम्हाला ओ दिल्याशिवाय राहणार नाही. पण एकदा गेल्यानंतर ना, तुम्ही कितीही आई म्हणा, पण आईसारखा होकार किंवा आईसारखा आवाज आपल्याला कधी कुणाकडून येत नसतो. आपली संस्कृती शिकवते की सगळ्या इतर महिलांना आपण आई म्हणावं, मातृसमान स्त्रियांना पाहावं, पण आईची जागा कधी कोणाला भरून येत नसते बघा. एकदा आई गेली ना, परत तिची सर कधीच येत नसते बघा, कधीच येत नसते. अरे आईचं काय प्रेम आहे हे ज्या वेळेला देवाला पाहावं वाटलं ना, तेव्हा तो कौशल्येचा राम झाला, तो अशा प्रकारे त्या यशोदेचा श्याम झाला. मायबाप त्याला सुद्धा आईचं प्रेम काय आहे हे पाहण्याकरता आईच्या कुशीत यावं लागलं, तिच्या पोटी जन्म घ्यावा लागला. म्हणूनच म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एकदा आई गेली ना, मग आपण किती आई म्हणून हाक मारा, ती परत आई येत नसते बघा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी.
नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच दे, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही, पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही, दुर्भाग्य या विना काय आम्हासी नाही आई. येशील तू घराला ओ परतून केधवागे, दवडू नको घडीला ये निघून वेगे. रुसणार मी नाता जरी बोलशील रागे, ये रागवावया हे परी ये वेगी. आता किती हाक मारणार आहे? त्या श्यामनं आईला हाक मारावी, पण आईची हाक, आईचा होकार येत नव्हता महाराज. लोक समजावून सांगायची, किती वेळा समजावणार आहे बघा. आईचं प्रेम आहे ते आठवतच राहणार आहे. श्यामला गावात करमत नव्हतं म्हणून पुण्यात गेला बघा, शिकण्याकरता पुण्यातच होता. पुण्यात गेला, गेल्यानंतर आपल्या रूमवर गेला. पोटात अन्नाचा कण नव्हता, भूक लागली. भूक लागली म्हणून आपली पिशवी पाहिली बघा. एरवी आई ज्या वेळेला आपण पुण्याला यायचो ना, तेव्हा काहीतरी द्यायची. पिशवीमध्ये चिवडा तरी असायचा, चटणी तरी असायची, काहीतरी भाकरी असायची. पण आता मात्र पिशवी रिकामी आली. आईशिवाय पुन्हा आईची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आलं, रडायला लागला. गावात होता तेव्हा कोणीतरी शेजारची बाई यायची, समजूत काढायची, भाकर खायला द्यायची, पाणी पिण्याकरता द्यायची. आता कोण आहे इथं? कोण आहे? थोडा वेळ पडला बघा आणि जवळच एक भगवान कृष्णाचं मंदिर होतं. त्या मंदिरात दर्शना करता गेला श्याम. ऐका, मंदिरात दर्शना करता गेला. गेल्याच्या नंतर त्या असणाऱ्या देवाचं दर्शन घेतलं आणि देवाच्या पायाजवळ 2 पैशांचं नाणं पडलेलं होतं. पोटात भूक फार होती, मरणांत वेदना होत होत्या, भुकीनं व्याकुळ झालेला होता. 2 पैशांचं नाणं पाहिलं आणि मनात विचार आला की आता या 2 पैशाचं जर आपण घेतलं, हे काहीतरी बाहेर आपल्याला बाजारात पोटभर खायला. त्या काळात 2 पैसे म्हणजे भरपूर होते. आपल्याला बाजारात पोटभर खायला काहीतरी खाऊ भेटल, पण त्या पैशाला हात लावणार तेव्हा तेवढ्यामध्ये आईचे ते शब्द आठवले. 4 वर्षाचा वयाचा असताना जे आईनं वापरले होते. श्याम, आज जसे पायाला घाण लागली नाही म्हणून तुला आनंद झाला, तसं कधी मनाला आणि तुझ्या चारित्र्याला घाण लागू देऊ नको, तर मला आनंद होईल. माझी आई खरी आनंदी तेव्हा होईल जेव्हा माझं चारित्र्य चांगलं राहील. आणि या 2 पैशाच्या नाण्यानं जर माझं चारित्र्य खराब होत असेल तर हे नाणं मी का घ्यावं, असं त्यानं स्वतःला प्रश्न विचारला. आणि देवाला म्हणायला लागला, देवा देवा सांग माझ्या आईला, माझी आई तुझ्यापर्यंतच आली असेल, तिला सांग तुझा श्याम उपवाशी झोपला म्हणे. पण त्या 2 पैशाच्या नाण्याला त्यानं हात लावला नाही. मायबाप, आज तो असणारा श्याम एका कीर्तनातून सांगितला जातोय. त्याचं कारण काय? त्याच्या आईनं दिलेले त्याला संस्कार आहे. संस्कारानं माणसाची कीर्ती होती. आई वडील आपलं सर्वस्व बहाल करत असताना आपल्या रक्तात येतात बघा, रक्तात एकाएकी केला. आपल्या स्वभावाचा धनी सुद्धा तेच बनवतात बघा. काही माणसं अशी असतात, त्यांच्या वाडवडिलांचे असे उदारतेचे संस्कार असतात, ते कधी कोणाला निराश होऊ देत नाही.